मित्रांनो चाललोय पहा लग्नाला. तर रणभाऊ कुठे हे पहा, रणभाऊ घनसांगीला चाललोय पहा लग्नाला नरसिंह मंगल कार्यालयामध्ये. तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो. तर सिंदखेड पशी आलोय आम्ही आता. ह्या साईडनं समजाच ऊसाचं क्षेत्र आहे मित्रांनो. तर दोन्ही साईडनं ऊस आहे. हिरवगार परिसर दिसतंय पहा. हे कसं ऊस झालंय पहा आता. आलोय मित्रांनो इथं नरसिंह मंगल कार्यालय. तर हे पहा ह्या साईडनं मंगल कार्यालय मित्रांनो. पवार आणि आडी परिवार. तर इथं लग्नामध्ये आलोय आमचे बाळा, त्याच्यानंतर आमचे जावई आमचे ते. तर असं माहोल आहे मित्रांनो लग्नाचं. राणे आले इथं लग्न लावून जेवण झालंय. तर इथं टाकीचं सामान न्यायचं होतं, थोडं कॉक गिक न्यायचं होतं का. तर ह्या दुकानामध्ये आलोय मित्रांनो. राणे जेवण झालं? राणे जेवण झालं का? तर घनसांगीमध्ये आलोय मित्रांनो. तर ब्लॉग बघत राहा. टू व्हीलरवर आलतो मित्रांनो. ह्या तर काही सामान न्यायचं होतं, तर सामान गिमान घेतली. तर आमचे बाळू साहेब आलते बा, टाकीसाठी काहीतरी सामान घेणं होतं ती. तर आमचे राणे येऊ लागले बा. राणे बसले दादामध्ये. तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो. तर लग्न गिग्न झालंय मित्रांनो. तर आलोय आता घरी. तर भाऊनी लईच गुंदी दाबून आणली पात नाही. कारण भाऊ कस का गुंदी आणली. तर आता चाललोय गावाकडे मित्रांनो. तर ब्लॉग बघत राहा. तर लग्नाहून घरी आलो मित्रांनो. तर घरून आता संध्याकाळी रानामध्ये आलोय पहा. तर त्या साईडनं थोडी हिरवी दिसते ती जेवारी आहे पहा. ती बैलासाठी वैरणच केलं, तर पण त्याला चांगले कणस आले जरा. तर त्याला थोडं सांभाळायला यावं लागतं मित्रांनो. तर आज दिवसभराचं ब्लॉग कसं वाटलं मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आणि फेसबुकवर कोणी नवीन असाल तर फेसबुकलाही फॉलो करा. आणि यूट्यूबवर बी कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.